नमस्कार. आज मी रवा आणि फ्रेश वाटाणे यापासून खूप टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता तयार केला आहे. मी यामिनी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर बघूयात आपण आता या पौष्टिक नाश्त्याची रेसिपी. त्यासाठी मी घेतले आहे 1 वाटी फ्रेश वाटाणा. ते आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. त्यात टाकायची हिरवी मिरची, थोडे लसूण आणि अद्रकचे तुकडे आणि 1 वाटी दही टाकून त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट एका बाउलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरच ॲड करायची आहे. त्यात मी गाजर पण टाकणार आहे. तर तुमच्याकडे असतील, अवेलेबल असतील ते व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर पण ॲड करून 1 वाटी रवा ॲड केला आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यावर त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते त्यात टाकून घेतलं आहे आणि थोडं अजून पाणी टाकून घेतलं आहे त्यात. आणि खूप पातळ असं बॅटर नाही करायचं आपल्याला, थोडं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यात आता मी ॲड केलं आहे चाट मसाला, नंतर रेड चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. ह्या गोष्टी असल्यावर लहान मुलांना पदार्थ खूप आवडतात, म्हणून ते आम्ही ॲड केलं आहे. तर बघा, ते मिक्स करून 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं. आता बघा, ते छान असं फुललेलं आहे. त्यात आता मी थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी बेकिंग सोडा ॲड केला आहे आणि त्यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर ते मस्त असं फुलून येतं बॅटर. कढई गरम करून त्यावर तेल लावून थोडीशी मोहरी टाकून घेतली आहे आणि त्यावर अजून थोडी तीळ टाकायची आहे आणि ते आपण तयार केलेलं बॅटर त्यात टाकून घ्यायचं आहे. छान असं पसरवून घ्यायचं. ते व्यवस्थित पसरवून झाल्यावर त्यात पुन्हा वरून थोडी तीळ ॲड करणार आहे. त्यामुळे टेस्ट एकदम छान येते. आणि बघा, आता ते मी एक 5 ते 7 मिनटासाठी लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे. तर एक साईडने शिजत आल्यावर वरून पण थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि ते असं पलटून दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, एक साईड छान कुरकुरीत झाली आहे आणि दुसरी पण साईड मस्त रेडी आहे. तर बघा, याला आपण वाटाणा पॅनकेक म्हणू शकतो. तर असा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता मी आज तयार केलेला होता. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वाटाणे कसे स्टोअर करायचे याचा पण मी व्हिडिओ बनवला आहे. तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.